नमस्कार, वी आर बॅक अगेन. वा काय मस्त आठवलं. आम्ही चाललोय खोपोलीला. आफ्टर सो मेनी डेज आमचा ब्लॉग येतो परत. आम्ही सगळे एकत्र भेटतोय फायनली. काय आहे काय फंक्शन आहे ते आम्ही तुम्हाला. दादा गाणं स्टॉप केलं तर बरं होईल. चांगलंच कॉपीराईट बसेल. तर फंक्शन काय आहे ते तिथे गेल्यावर समजेल. तिथे गेल्यावरच मी सांगेल. तोपर्यंत आम्ही काय मजा करतो ते बघा. स्टे ट्यून. आम्ही चाललोय तयारी करायला. बोल. कार्यक्रम आमचा उद्या आहे पण आम्ही आज तयारी करायला चाललोय. आणि बाकीचे पण थोडे एन्जॉयमेंट करायचे. दाजी, मी आणि मानस तिघ जण. हे तिघांची जास्त एन्जॉयमेंट आहे. तू कशाला चालली आहेस? मेकअप करायला. मेकअप करायला चालले म्हणजे गेस करा की काय असेल. मज्जा येणार आहे सॉलिड. आणि बाकीची जी पब्लिक आहे ती उद्या येणार आहे. आम्ही चौघच फक्त आज राहायला चाललोय. आता जस्टच निघालोय आम्ही. कुठे राहता? आम्ही ठाणेकर स्कूलच्या इकडे पोचलोय, चामटोलीला. बघू आता. आम्ही विचार केलाय मॅडमच्या आदेशानुसार आम्ही हडपला थांबणार आहे. मस्त पैकी इकडे पण आम्ही सेटिंग केली कडक मध्ये. पहिल्यांदा आमचा माणूस हा बोललाय हडपच्या वडापावसाठी. गेस वॉट दिसते का? आम्ही आलोय हडपचा वडापाव खायला. मी चांगली झोप काढले मस्त पैकी एक कडक मध्ये. तर हडपचा वडापाव नाही खाला तर आमची ट्रिप पूर्ण नाही होत. म्हणून काय बोलतेस? चल तिकडे आपण. हा वडापाव बघून तुला 2 शब्द बोलायचे आहेत. काय बोलशील? शब्दच नाही त्या वडापाव. वडापाव खायला मिळतं. तुला कसं वाटतंय? दी बेस्ट. तेव्हा पण हा सॉरी, सध्या मी झोपेते. सॉरी. लेट्स ईट नाव. नाहीतर तो थंड होऊन जाईल. आणि त्याच्यात इकडे जेव्हा पण येतो ना, जेव्हा पण येतो आम्ही तेव्हा तेव्हा गर्दी असते. तर ज्यांना आवडत नाही त्यांचा विषय वेगळा आहे. पण मोस्ट ऑफ द लोकांना आवडतं. बबडू तू काय बोलशील? 2 शब्द. बबडू प्लीज बोल. बबडू. चलो आम्ही खाऊन घेतो. मग भेटतो. तुला काय दाखवायचं आहे? मी तोडला. मी अशी प्लेट असं वाटतंय. हा असं वाटतं आम्ही सुकाचे 2 घास खातोय. वडापाव खाताना तुमचे 2 शब्द व्यक्त करावे. लवकर टाइम नाही. खाऊ देतो पहिले तोंडात शब्द. अरे एवढा खाल्लाय. टाइम नाही. एवढा खाल्लाय मग तू खाल्ला. टेस्टी वडापाव असतो. तुम्ही पण ट्राय करा हडपचा कर्जतला. बस एवढंच. माझा. आम्ही आलोय डीमार्टला. पण आम्ही इथे थांबलोय. पाणी दिलं करू ना. कशासाठी थांबलो आपण? थंडा घ्यायचा आहे पण गर्दी आहे. ओके. आणि पिझ्झा ते 10 बबडूनी टाकला पिझ्झा आमच्या मनात. म्हणून आम्ही पिझ्झासाठी थांबलेलो. बट इथे खोपोलीत डीमार्टला पिझ्झाच नाहीये. सो सॅड. सर्वीकडे ते एक करून होतंय ना ते आउटलेट्स. हां येस. डॉमिनोज पेक्षा डीमार्टच्या पिझ्झाला किती रेटिंग द्याल? 10 on 10. 10 out of 20. तुम तो तोंड पे पड गए. नॉट पिझ्झा लवर. कुठल्या फ्लेवरला? दाजींना लाव. सगळे सगळं म्हणजे कुठला खाल्लायस? गर्दी डीमार्टला. ऑल पिझ्झेस खाल्लेत मी. ऑल पिझ्झाच खाल्ले का बरं का? बाबा नाही मी कधी फर्स्ट टाइमच बघितलंय मी. ह्या कंपनीचे. मिनिट मेडचं पल्प असतं त्याच्यात. पण हे नाही पिलंय मी. आम्ही फक्त ते ऑरेंज वाला पिलंय. आम्ही फक्त 2-3 बाटल्या थम्सअप घ्यायला किती जण आलोय. 4. आणि ही ट्रॉली पण घेतली. पण अजून पण आमचं ठरत नाही की काय घ्यायचं. काय घ्यायचं? या प्राइस 69 रुपीज ले. चला ठरलंय आमचं स्लाइस घ्यायचं. हे बघ काय पाहिजे तुला. तू देते. चल पण मी जे याच्यावर हात ठेवेल ते. एका 2 ऑर्डरला काय मला घ्यायला पाहिजे याच्यातलं सगळ्यात महाग काय ते? सगळ्यात महाग वरती जाऊ का?
तुम्हाला बनायचं. मानसीवाला घेऊन देते. ती काय बोलली माहिती का दादा, तू ज्याच्यावर बोट ठेवशील ते घेऊन देईल. ज्याच्यावर बोट ठेवशील ते घेऊन देईल. मग मी कशावर ठेवते माहिती का इकडे, ते पण मोठावाला, हा वाला. बाळा ते वाला घेते. कुठला वाला? किटकॅट घेऊया काय? छोटी वाली घेऊया. मी जास्त त्रास नाही देणार. जाऊ दे. अरे यार एवढं गुलीपणा नव्हता करायचा. कारण की तिला माहिती पैसे जादा वाढणार आहे. हे ठेवतोय आणि आम्ही 16 बाईट्स घेतोय. नक्की कोण करणार आहे, मी करू की तुम्ही दोघं? स्टोन पेपर. जो हारेल तो बिल करेल. 300 पाठव. अरे जाऊ दे, जो हारेल तो बिल करेल. 300 कर. जो हारेल तो बिल करेल. स्टोन पेपर अरे आता आमच्या दोघं तू जिंकल तो स्टोन. बिल कर. असं ठेव. ठीक आहे चल. स्टोन चल लवकर. स्टोन पेपर सीझर. जिंकल तो पैसे भरून. बावट मी घेतली, मी याचं बिल करणार. 108 plus 85. 85. 85 हां प्लस 65 हां आणि प्लस याचे 40. सगळं बिल आता तू बोललेली त्याचा पण गिनती केली बिलामध्ये. दिले नाही कर स्कॅनर ते नको त्याचे अजून वाढत ठेवते. बेबी सॉल पार्किंग दॅट टू बी. पार्किंग नाही का तिथे? कुठे? तिथे हॉलला. मानसी परत एकदा विचार ना याला किती होतात. कसं काय करणार? ए 1+1 किती? आय डोंट नो. रपडा आपल्या पार्किंगचा. मागे कशाला राहिलं? ए रिया चल सांग काय आहे उद्या. ते सिक्रेट आहे. आता मी कशाला सांगितलं ते जिन्यातच रोहन बोलला. डोळ्या जेवण ब्राईट टू बी. डोळ्या जेवण बार्बी. ती बार्बी दाखव. ही पल्सची बार्बी केली आहे. ती आहे फ्लॅरो मॅप्रो गार्डन. नाही, पेंडुलकर किराणा स्टोर्स. तयारी चालली मजबूत. जिथे तिथे पिशव्या, जिथे तिथे बॅगा दिसत आहेत. हा एक पसारा इथे. तर ही गोष्ट तुम्हाला क्लिअर करायची राहिली की आम्ही गेलेलो दीदीच्या डोहाळे जेवणासाठी. तिथे काही मदत वगैरे लागली तर, किंवा तिचा मेकअप करायचा होता म्हणून मी मानसीसोबत गेलेली. आणि तिथे थोडंफार काही सामान जे रुखवताचं सामान होतं ते पॅक करायचं बाकी होतं, किंवा असं सजवायचं बाकी होतं. त्याच्यातल्या ह्या 2 डॉल बाकी होत्या सजवायच्या. बाकीचं ऑलमोस्ट त्यांनी करून ठेवलेलं होतं. म्हणून मग एक पर्ल्सची बार्बी आणि एक फेलरची बार्बी, दोघांना आम्ही सजवलं. त्याचा टाईम लॅप्स केला. आणि यू कॅन सी इथे आम्ही लेस लावून आणि रिबन लावून दोन्ही बार्बींना सजवून घेतलं आहे. आता मी हा बॉक्स Amazon फ्रेंडचा बॉक्स अनबॉक्स करते. काय हो फ्रंट साइड कुठली आहे? ते ज्वेलरी आणलेली आहे. काय माहिती फ्रंट साइड नीट बघू फक्त. जाऊ दे तसं असेल तसं असेल. किती घेतले याचे? किती ओव्हर घेतले का असं वाटतं मला. एवढंच बॉक्स दिलाय. एवढंच बॉक्स दिलाय. 5,000 किती थांबे? खोल का नाही? कुठली कुठली? कसलं जिप्सी आहे का? जिप्सी आहे मग मला जास्त नाही वाटत. थांबा थांबा. ठीक आहे. कसं माहिती का पैसे घेतल्यामध्ये एकदम नाजूक आणि रीचे. एकदम नाजूक आणि एकदम रीचे. कुठे पण लावणार कुठे लावणार आहे? नाही मी काय बोलतो नाही असं जाऊ नको बोलू नको. अरे बाबा ठेवता नाही ना ते राहू दे असं.
त्यांच्या पद्धतीने ठेवलाय ग्रीन का वाटतं मला. तुला काय बघायचं होतं? तो त्याचा बघा नाही. त्या कळ्या हे आहेत म्हणून त्या ग्रीन आहेत. मग उद्या व्हाईट होणार त्या. हो. एकदम कोवळ्या होत्या. मग जर व्हाईट वाला काढला ना त्यांची फुलं होणार. म्हणून मग ते कमी वाले एकदमच कडक वाले. शी यार तू वाचला माहिती का? बाबांना जास्त काय कामच नसतं. नंतर आईला काय नाही ठेवलंय मी. अरे चिकटपट्टी होती. चला आता तुम्ही झोपायला जा. का असेल तर चल दीदी आपण करून घेऊ. पॅक करू बोलणं. सकाळी 5 वाजल्यापासून मेकअप करते वेळ आताशी फक्त डोळ्याचा मेकअप झालाय. आणि इकडे एवढी मोठी व्हॅनिटी खोलायला त्यांना 1 तास केलाय. हे जे तुम्ही झोपेतून उठलेत ना त्यांना नाही बोलायचं. जर कोणाला मेकअपची ऑर्डर द्यायची आता आम्ही 5 मिनिटात आवरणार आहे. असेल, मेकअप आर्टिस्टला देऊ काय आम्हाला आमची गँग भेटली परत एकदा हाय करा. तुम्ही डिलीट केला नाही हाय कर ना. बघा तू कॉपी करून घ्या तुम्हाला लागेल तरी. सॅम्पल पेअर म्हणून नाव टाका. कुठल्या महिन्याचं मला आठवत नाहीये पण आहे. पटेली नको देऊस. इकडे मुलगा मुलगीचं ठेवलंय तर ब्ल्यू आणि पिंक कलरने थांबून ठेवायचंय. काय वाटतं? ब्ल्यू टीम ब्ल्यू टीम ब्ल्यू पिंक आराध्या छोटी भरण चालू आहे. 2 words फॉर मॉम टू बी. बोलावं लागेल. आमचा मामा कुठे गेला? एवढे एवढे मामू. आणि तो दीदी सारखा दिसला पाहिजे. आणि तुला का मुलगा पाहिजे? त्यांना बोलव. आम्ही आता मी दाखवते माझं कुठे तिला कॅप्चर करा. दाखव तर पटकन. हार्ड केलं तिने. 3 जास्त आरबी भरले. बोलल्यावर चॉकलेट काढायला आवरटासारखे निघाले. लवकर ते पण तिकडे येतो. देवांग काढतोय जा. मिळणार नाही आता. पटपट बारबी कुठे? शियार उचल ते खालचे स्टँड उचल. नुसते पिशवी भरतायत. काढू नको मी बारबी असेच घेऊन चल. बेली डान्स कर ना. अरे उलटी ठेवली यार. केस वॉट आपण कुठे आलोय? हडप आल्यावर सगळ्यांचे चेहरे बघ. इथे बघ तर जास्त चला. मी ठरवलं पार्सल घ्यायचं कारण की आम्ही नेरळमध्ये पण अजून एक दिवस एक्सप्लोअर करणार आहे. ते तुम्हाला दाखवूच आता जेव्हा जाऊ तेव्हा. मॉम टू बीचं काय म्हणणं आहे? चला लवकर, झोप आली मला. नेरळ ज्यूस सेंटर. कोण कोण आहे इच्छुक उमेदवारी कोणाची येते याच्यात? झालं का? तुम्हीच आलेला वाटतं. हा आहे ना. आम्ही बघितली माथेरानची ट्रेन. आता आम्ही जातो घरी. खरं तो श्वास सोडतोय तर माती उडते त्याच्याबद्दल बोलताय.
आता आम्ही चाललोय घरी. नेरळ वरून आम्ही ज्यूस वगैरे पिला, हळदचा वडापाव खाल्ला. शूट करायला नाही मिळाला कारण की सगळ्याला भूक लागलेली म्हणून. आणि डोहाळे जेवण एकदम मस्त झालं. त्याचे ग्लिम्स टाकलेले आहेत ऑलरेडी, ते तुम्ही बघा आणि कसं वाटतंय ते पण सांगा.